तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता माझी लाडकी बहीण या योजनेसाठी नवीन जी-आर आलेले आहे. त्या जी-आरमध्ये आता तुम्हाला या ठिकाणी जे डॉक्युमेंट लागणार आहे, ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला तब्बल 6 इथे डॉक्युमेंट लागणार आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया माझी बहीण लाडकी योजनेसाठी जे काही 6 डॉक्युमेंट लागतात, ते कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलची आपण सविस्तर आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, जास्त टाइमपास न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर हे येत राहतील. तर चला आपण आजच्या व्हिडिओकडे वळूया. तर मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या ठिकाणी सर्वप्रथम जे तुम्हाला डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे तुमचं स्वतःचं आधार कार्ड. त्यानंतर सेकंड म्हणजे दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर. म्हणजे मित्रांनो, मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असलेलाच मोबाईल नंबर या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला. जर मित्रांनो तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही या ठिकाणी राशन कार्ड या ठिकाणी जोडू शकता. तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड या ठिकाणी असेल तर तुम्ही या उत्पन्नाच्या जागी हे 2 कार्ड जोडू शकता. त्यानंतर चौथं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे टी-सी किंवा मतदान कार्ड किंवा जन्म दाखला या तिन्हीपैकी कुठलंही तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असेल तर तुम्ही या ठिकाणी ह्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर पुढचं जे 5वं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं स्वतःचं बँक खातं असणं गरजेचं आहे. मग ते कुठल्याही बँकेत अकाउंट असेल तरी चालेल. तुम्ही महाराष्ट्र ग्रामीणचं खोलू शकता, तुम्ही पोस्टाचं खोलू शकता, तुम्ही एस-बी-आयचं खोलू शकता. कुठलंही तुमचं बँक खाते या ठिकाणी चालणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बरेच जण असं म्हणताय, की पोस्टाचं जे अकाउंट आहे तेच या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पण असं काहीही नाहीये. कुठल्याही बँकेचं खातं तुमच्याकडे असेल ते या ठिकाणी लागणार आहे. आणि त्यानंतरचं जे 6वं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे हमीपत्र. तर जे हमीपत्र आहे त्याची जी लिंक आहे ती मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, ह्या हमीपत्र कसं आहे तुम्हाला मी एकदा दाखवून देतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे अर्जदाराचे हमीपत्र असणार आहे. यामध्ये टर्म्स अँड कंडिशन असणारे म्हणजे नियम व अटी असणारे ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, खाली जे अर्जदाराची सही दिसते तिथे फक्त तुम्हाला एकदा सही करायची आहे आणि त्यानंतर हे जे हमीपत्र आहे ते तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना अपलोड करायचं आहे. बाकी या ठिकाणी काहीच करायचं नाही. फक्त तुमचं जे सही आहे म्हणजे सिग्नेचर आहे ती या ठिकाणी करायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्याकडे जर हे 6 डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा भरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.